Audio Jungle. राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाची निवडणूक आता सध्या चालू आहे आणि माझ्या समवेत बेल्लेगावचे माजी सरपंच आहे विश्वनाथ अण्णा डावकर. अण्णा नमस्कार. नमस्कार. काय कसं पाहता ह्या निवडणुकीकडं आणि सध्याचं राजकारण कसं आहे? आता ही जी यंदाची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची, तर ही अनेक वळणं घेत घेत ही निवडणूक या स्तराला आलेली आहे. तर जवळजवळ 2-3 महिने लांबत गेलेली, 2-3 महिने वेगवेगळे प्रकारचे प्रवाह यामध्ये निर्माण झाले आणि त्या सगळ्या मंथनामधून शेवटी ही एकदाची निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीच्या दोन्हींच्या एकत्रीकरणातून हे सर्व उमेदवार एकाच चिन्हावर लढायचं ठरल्यामुळं घड्याळाच्या चिन्हावर ही निवडणूक आता लागलेली आहे आणि आता अंतिम टप्प्यात ती आलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही आमदारकीच्या वेळेला तुतारीचं काम केलं होतं त्यावेळेलाही शेळके सरांनी तुतारीचंच काम केलं होतं. तर बेल्ल्यामध्ये घड्याळाचं काम करणारे लोक कमी होते तेव्हा अतुल शेटलाही मतदान कमी झालं होतं. तर आता ह्या जिल्हा परिषदला कसं होईल? या जिल्हा परिषदेला आता जर आमदारकीच्या तुलनेत जर केलं, लोकसभेच्या तुलनेत तर लोकसभेला सगळे एकत्र होतेच. आमदारकीला नव्हते, त्यामुळे आमदारकीमध्ये 3 आणि तिरंगी चौरंगी लढत होती. तर घड्याळाचे कार्यकर्ते जरा अलिप्त होते. परंतु यावेळेस सर्व घड्याळाचे कार्यकर्ते अतुल शेटनी संघटित करून आणि सर्व छान प्रकारे प्रबोधन केल्यामुळं बहुतेक सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळं घड्याळ आणि तुतारीची जर प्लस धरलं तर बरंचसं पुढं बेलेगाव मतदानाच्या लीडमध्ये या घड्याळाच्या उमेदवारांना पुढे जाईल असं वाटतं. पंकज कंसे हा नवा चेहरा आहे, तरुणांमध्ये क्रेज आहे, याबाबत काय वाटतं? हो, पंकज कंसे तरुण चेहरा आहे, तरुणामध्ये क्रेज आहे, निश्चितपणे खरं आहे आणि त्या मानाने त्यांचं प्रचार बी आहे, यंत्रणा चांगली आहे. परंतु तुलनेत जर विचार केला तर निश्चितपणे शेळके सर आणि त्यांचं जे नेटवर्क आहे ते सरसपणे काम करताना दिसत आहे. कारण काय शेवटी आजकाल व्हिडिओ माध्यम, प्रसार माध्यम याच्यामध्ये तरुणांना सोशल नेटवर्कमध्ये जास्त अनुभव असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे सोशल नेटवर्कवर प्रचार फिरवतात. परंतु राष्ट्रवादीचा एक पहिल्यापासून विचारसरणी आणि राष्ट्रवादीचा मतदार हा पोक्त मतदार सगळ्यात जास्त आहे. म्हणजे 45 ते 60, 65, 70 अशा वयाची जी लोक आहेत. कारण मी आता मागील 10-5 वर्षात पाहतो की जे तरुण विरोधामध्ये असायचे तेच पोक्त झालेली लोक आता राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये आपल्याला दिसतात. आपण गावातच आहेत आणि राजकारण पाहतो. तसं तरुणांच्या मध्ये जी उमेद आहे त्या मानाने आत्ताचं जे मतदान जर पाहिलं तर पोक्त आणि जी तरुण याच्यामध्ये तफावत आहे. तरुणांचा प्रभाव आहे, परंतु इतरही मतदार शेळके सरांना मानणारं खूप मतदान या ठिकाणी सुप्तरित्या दिसतंय. कारण काही लोक ही फार शो नाही करते, काही लोक तरुणांमध्ये थोडासा जोश असतो त्यामुळे ते थोडं जाणवतं. बेल्ले गावामध्ये आता आपण बाईट घ्यायला जर गेलो तर लोक बोलत नाहीयेत, कारण काय? हा, मग हेच ते कारण असं की ज्यावेळेस ते समोर जेव्हा वातावरण दिसतं ना आणि लोकांना असं व्यक्त व्हायला पाहिल्यासारखं वाटतं. जसं की लोकसभेची निवडणूक होती ना, त्यावेळेस ते जे वारं होतं पवार साहेबांचं, तो गारुड जे होतं त्यामुळे लोक धडाधड बोलत होते. परंतु आता थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये अनेक जुळवाजुळवी व्हायला थोडा उशीर झाल्यामुळं लोक बी संभ्रमित होतात की कोणाला आपण बोलावं, तर उगाच वाईट नको व्हायला अशी थोडीशी जाण असल्यामुळं थांबतात. परंतु खाजगीमध्ये जेव्हा आपण त्यांना भेटतो किंवा नेहमीच्या बैठकांमध्ये बसतो, त्या लोक व्यक्त होताना शेळके मॅडम, राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत सगळे त्यांच्याबद्दल चर्चा करतात आणि त्यांना अनुकूल अशी परिस्थिती त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. बेल्ले गावाला उमेदवारी दिली नाही, मग बेल्ले गावाला शरददादांनी उमेदवारी दिलेली आहे पंचायत समितीची.
तर राजू शेठच्या बाबतीत काय होईल असं वाटतं? नाही, आता गावचा उमेदवार आहे, थोडंसं काय इकडं-तिकडं होऊ शकतं. परंतु ही जी निवडणूक आहे, ही गणाची निवडणूक आहे, बेले गणाची. इतर गावामधलं आपल्याला काही सांगता येऊ शकत नाही आणि गणातून इतरत्र जो प्रतिसाद आहे, तो आपल्या गावच्या उमेदवार तर आपल्याला थोडंसं गावच्या लोकांना थोडंफार असू शकतं. पण बाहेरच्या गावांमध्ये काही जे पक्ष आणि चिन्ह याच्यावर लोकं निवडणूक लढवतात. त्यामुळं बाहेरच्या गावांच्या मतदानावर सगळं काही अवलंबून राहणार आहे. पांडुरंग साळवे आणि राजू शेठ पिंगटमध्ये लढाई कशी होईल? लढाई तशी तुल्यबळ आता सगळ्याच लढाई तुल्यबळ आहेत. परंतु माझा एक अंदाज सांगतो मी, की निकाल मात्र बहुतेक घड्याळाच्या चिन्हांचाच लागेल असं वाटतंय. दोन्हींचा पण. हां, असं बेल्ला गण आणि जिल्हा परिषद. हां, आपल्या गाण्याचं सुद्धा साधारण तसं मी जे आता फिरलोय, मी आज संपूर्णपणे बेला गाणंच घेतलेलं आहे. उद्या त्या गाण्यामध्ये जाणार आहे. परंतु खालच्या गावांमध्ये जे वातावरण आहे आणि ते वातावरण डिसायबल राहील. म्हणजे जो काही डिसिजन होईल, तो बेलातून पुढे सरकल्यावर होईल. म्हणजे बेल्ल्यामध्ये समजा राजू शेठला जास्त राहिले तर पुढे गेल्यावरती आघाडी मिळेल. निश्चित. कारण असं एकंदरीत दिसतंय. आता इतरत्र कोण काय किती काम करतंय आपल्याला कळत नाही. आपल्या गावचं आपल्याला जरी समजतं. परंतु एकतर्फी निवडणूक नाहीये गावातही बी. कारण काय माहिती का, की फार उशिरा झालेली घटना ही. सुरुवातीला ते बरोबरच राहिल्यामुळे ना संभ्रमित कार्यकर्ते झाले ना. सगळे चाहते जे होते ना, ते सुरुवातीला संभ्रमित झाले, की इकडं का तिकडं, इकडं का तिकडं असं असल्यामुळे थोडी गडबड झाली. परंतु एकंदर जो निकाल मला जो वाटतो इतर भागातला, त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. आता तुम्ही एक प्रश्न असा आहे, की आणि आपण आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्यावेळेस पॅनेल चालतं ना, आपण पाहतो गावातल्या निवडणुकांचा निरळ आहे, परंतु बाहेरच्या लोकांना काही घेणं नसतं. पॅनल टू पॅनल मतदान चालतं. मी दोन्ही तिन्ही निवडणुकीत अनुभव पाहिलेला आहे. आपण जसं म्हणतो, की आता घड्याळ, धनुष्यबाण अ, हेच चालेल, तेच चालेल, ती लोकं आता राहिली. आज वरच्या स्तराचं जर राजकारण पाहिलं, तर उद्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोण कुठं जाईल याची शाश्वती आहे का? मुळीच नाहीये. ते तर आता सगळीकडेच चालू आहे. उद्या या दोघांचं विलिनीकरण होतंय, नाही होतंय. परत आता मध्ये म्हणले 12 तारखेला व्हायचं. आता खरंच वाटतं. त्यामुळे ते हे अस्थिरता करणं हेच मुळात आत्ताचे सत्तारूढ पक्षाचे जे आहेत, विशेष करून भाजप, यांचं ध्येयच ते आहे, की सर्वांना अस्थिर ठेवून आपल्याला हे करायचंय. इंग्रजांसारखा फोडा-झोडा आणि राज्य करा. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये मजाच वाटते. त्यामुळे हे चालूच राहणार आहे आणि यातून बोध घेऊन जे पक्ष खंबीरपणे विरोधकाची भूमिका घेतील, तेच पक्ष पुढे पुढच्या दृष्टीने राजकारणामध्ये टिकणार आहेत. पांडुरंग पवारांना हं. त्यांनी ह्या गटाचे प्रतिनिधित्व केलं आणि त्या गटामधून त्यांना उमेदवारी त्यांच्या कुटुंबामध्ये नाकारली. हं. तर पांडुरंग पवारांचा जो काही मानणारा वर्ग राष्ट्रवादीचा ह्या गटामध्ये आहे, त्याचा परिणाम होईल काही? पांडुरंग पवारांनी तसं जर स्टेटमेंट वगैरे काही केलेलं नाहीये. त्यामुळं चाहत्यांमध्ये बी अशी काही भावना नाहीये. परंतु त्यांना तिकीट नाही दिलं ना, याच्याबद्दल निश्चितपणे एक कार्यकर्ता आहे ना, त्याने आम्हा सर्वांना वाईट निश्चित वाटलेलं आहे. परंतु त्यांच्या गटामध्ये त्यांना काम करत असतानाच आता ते एक खांबीतंबू असल्यामुळे व्यस्त झाल्यामुळं इकडं त्यांनी काय असं काही कुठं काही सांगितलेलं मला काय ऐकवात येत नाही का त्यांच्या चाहत्यांमध्ये. त्यामुळं आता परिणाम त्यांचा काय पर्सनली वैयक्तिक त्या माणसावर किती प्रेम आहे, त्याच्यावर थोडाफार काही झाला तर होऊ शकतो. परंतु त्यांनी अधिकृतरित्या असं काही कुठं सांगितलेलं मला मला तरी जाणवत नाही. काही परिणाम होणार नाही इकडे असं वाटतंय. परिणाम जर आता त्यांनी डिलिबरेटली जर थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहिले असते बुवा असं झालं, तसं झालंय. पण तसं काही दिसत नाही. कारण त्यांचे जे चाहत्यांना आपण भेटतोय ना, तर ते म्हणतात बघ घड्याळाचेच काम आणि साहेबही बी बोलता बोललेच की मी घड्याळाचाच आहे, घड्याळाचाच राहणार आहे. त्यामुळं मग थोडंसं लोकांना काही मला नाही वाटत इकडं थोडंसं जाणवलं होतं. एकंदरीत काय निकाल लागेल राजुरी वेल्लाचा? राजुरी बेला म्हणजे आपल्या गटाचं का दोन्ही? जिल्हा परिषद गटात. जिल्हा परिषद राजुरी गटामध्ये मला तरी शेळके मॅडम झेडपीमध्ये आणि ही खालची दोन्ही सीटं थोड्याफार फरकाने का होईना, काही का होईना, पण एकत्रित पॅनल तिन्ही पॅनल येईल असं मला निश्चितपणे वाटतंय.
ते विश्वनाथ डावखर होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वापार कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा उद्देश आपला एक होता, की अ, गावचं आपलं राजकारण कसं आहे, एक बुजुर्ग आहे, अनुभवी आहे, बेलेगावचं सरपंचपद भूषवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की आता तिन्ही सीटं त्यांची जिल्हा परिषदेचं आणि 2 खालचे पंचायत समितीचे निवडून येतील. दावा-प्रतिदावा करणं हे त्यांचं काम आहे. गावगाड्यामध्ये माणूस वागत असताना ज्या पक्षाशी आपली बांधिलकी असते, त्या पक्षाशी बोलणंही उचित असतं. परंतु जनतेच्या मनात काय आहे, ही जनता आपल्याला 7 तारखेच्या मतदानामध्ये दाखवून देईल आणि 9 तारखेच्या निकालामध्ये त्याचा स्पष्ट असा निकाल लागेल. त्यावेळेस आपण नक्की विजय कुणाचा आहे, हे पाहूया. गोविंद आवटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ले. धन्यवाद.